नुसत्या मान्यता द्यायची, तरतूद शून्य करायची, मग या योजना पूर्ण कधी होणार याचंही उत्तर देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एकच मिनिट, शेवटचं बांद्रा आणि अध्यक्ष महोदय, केरळला कैलासजी आता पुढच्या ह्याला घ्या की लिखी द्या ना, लिखी द्या जे राहिले या आपल्या अर्थसंकल्पाच्या आता ते बोलायला सुरू. तेरणा देशमुख साहेब, मांजरा आणि तेरणा नदीवरल्या केटीवेरचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी राज्य सरकारकडे बऱ्याच वर्षापासून मागणी होत आहे. सर्वप्रथम अध्यक्ष महोदय, मी धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा बलिदान दिन त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आपण सगळ्या स्मारकाची चर्चा करतो, घोषणा करतो, आपण आग्र्याला स्मारक करणार, पानिपतला स्मारक करणार, परंतु अरबी समुद्रातलं आपल्या देशाच्या पंतप्रधान सन्माननीय पंतप्रधानांनी ज्याचं भूमिपूजन केलं त्या स्मारकाचं काय, याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ही तरतूद बघितली, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी फक्त 1000 रुपयाची तरतूद आहे. पैकी स्मारक होणार आहे का नाही याबाबत ही सरकारनं महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, आपले स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचं निधन कर्नाटकमध्ये दावणगिरी जिल्ह्यात होजगिरी या गावात झालं. त्यांची समाधी अत्यंत साधेपणाने तिथं आहे. माझी अशी सरकारला विनंती आहे, त्यांनी उत्तराची घोषणा करावी की बाकीच्या स्मारकासोबतच आपण शहाजी राजांच्या समाधीचा विकास करणार, त्या ठिकाणी त्यांना साजेचं असं स्मारक उभं करावं असं माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, हे सरकार आलं, प्रचंड बहुमताने आलं. त्यांनी संकल्पपत्र दिली होती, आश्वासनं दिली होती. या आश्वासनावर विश्वास ठेवून राज्यातल्या जनतेनं यांना बहुमत दिलं. अध्यक्ष महोदय, जास्त काही नाही, फक्त त्यांच्या संकल्पपत्रातले काही प्रमुख जे ठळक मुद्दे होते त्याच्यावरच मी बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, त्यांच्या संकल्पपत्रात जे प्रमुख मुद्दे होते त्यात सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा होता की लाडक्या बहिणींना 1500हून 2100 रुपये करणार. परंतु या अर्थसंकल्पात त्याचा कुठेही उल्लेख झालेला दिसत नाही. मग हे करणार तर तुम्ही 5 वर्षात करणार का पहिल्याच वर्षी करणार, हेही सरकारनं उत्तरात सांगणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत अध्यक्ष महोदय सांगायचं झालं की शेतकरी कर्जमाफी करणार असं आश्वासन दिलं गेलं, जाहीर सभातून दिलं गेलं, संकल्पपत्रातून दिलं गेलं. मंत्री महोदय त्या ठिकाणी दोन्ही बसलेत. मला एक शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना गोष्ट सांगायची. आजपर्यंत ज्या कर्जमाफ्या झाल्या बहुतांश जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांनाच कर्जमाफी मिळाली. मग कर्जमाफी मिळणार ह्या आशेने बरेच शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज चालू बाकी केलं नाही. त्यामुळे ते परत कर्जाच्या गर्तेत शेतकरी जातोय. सरकार एका बाजूला लाडक्या बहिणीच्या बाबतीत म्हणलं की आम्ही आश्वासन 5 वर्षात पूर्ण करू, कर्जमाफीच्या बाबतीत असं करून जमणार नाही. कारण जर तुम्ही सांगितलं नाही की आम्ही ह्या वर्षी कर्जमाफी करू तर शेतकरी कमीत कमी त्याचं कर्ज तर चालू बाकीत करेल ना. कारण आजपर्यंतचा लाभ दरवर्षी जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांनाच मिळतो आणि जे चालू बाकीदार शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळं कमीत कमी सांगावं सरकारनं की आम्ही निवडणुकी वर्षात करू, 29च्या आधी 28ला करू, तोपर्यंत शेतकरी चालू बाकीत तर राहील. नाहीतर दरवर्षी खोट्या आशेनं शेतकरी परत थकबाकीत जात राहील, कर्जाचा बोजा वाढत जाईल, व्याज वाढत जाईल आणि नाविलाजानं शेतकऱ्याला कर्ज घेण्यासाठी सावकाराच्या दारात जावं लागेल. त्यामुळे कर्जमाफीचे जे आश्वासन आहे खरं तर हे पहिल्याच वर्षी पाळलं पाहिजे. आपण बघतोय की आर्थिक विकास पाणी ज्यावेळी जाहीर झाली सगळ्यात चांगला काम हे शेती क्षेत्रात झालं. मग त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला नकोय का? आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या आपण एका बाजूला म्हणतो आणि आपण त्या शेतकऱ्याला कर्जाच्या गर्तेत लोटतो. त्यामुळे माझी विनंती आहे की सरकारनं उत्तरात ह्या कर्जमाफीची घोषणा करावी अशी आपल्या मार्फत माझी सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, याच संकल्पपत्रात दुसरी एक योजना होती भावांतर योजनेची. सोयाबीन असेल, कापूस असेल, याचे बाजारभाव हमी भावापेक्षा कमी आहेत. आपण सोयाबीन खरेदी केलं, जवळपास 75 लाख क्विंटल सोयाबीनचं उत्पादन झालं होतं. त्यातलं फक्त 11 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी झालं. बाकीचं सोयाबीन नाईलाजानं शेतकऱ्याला हमी भावापेक्षा कमी भावानं विकावं लागलं. मग ह्या भावांतर योजनेत ह्या अर्थसंकल्पात तरतूद केली का? नाही केली. मग ती तरतूद करणं गरजेचं आहे. जे आश्वासन तुम्ही दिलं होतं, जे संकल्पपत्रात तुमच्या दिलं होतं,
ह्या भावांतर योजना लागू करून तशी तरतूद करून शेतकऱ्यांना भावांतर योजनेचे कापूस असेल सोयाबीन असेल किंवा कुठल्याही हमी भावापेक्षा कमी भावाने जर मालाची खरेदी होत असेल तर त्याची खरेदी भावांतर योजनेच्या मार्फत सरकारनं करणे गरजेचं आहे आणि त्याच्यात तरतूद करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, अजून एक आश्वासन दिलं गेलं होतं, कृषी निविष्ठा खतं असतील औषधं असतील यावरील राज्य सरकारचा जीएसटी हा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना परत देणार. त्याबाबतही कुठलीही घोषणा किंवा कुठलाही उल्लेख या अर्थसंकल्पात दिसून येत नाही. आपण बघतोय काही औषधांना खतांना 18% जीएसटी आहे, काही औषधांना 28% पर्यंत जीएसटी आहे, 14% राज्य सरकारचे आहेत त्यात. मग तुम्ही जे आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीनं राज्य सरकारचा जीएसटी राज्य सरकार स्टेट जीएसटी हा शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात परत देणार का? मग देणार असाल तुम्ही जे संकल्पपत्र आश्वासन दिलं हे कधी देणार आणि त्याची ह्या अर्थसंकल्पात उल्लेख का नाही ह्याचंही उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, आपण शेतकऱ्यांना संकल्पपत्रात सांगितलं की प्रति क्विंटल 6,000 भाव मिळण्यासाठी निधी उपलब्ध करणार. परंतु अध्यक्ष महोदय, कालचा जर आपण अर्थसंकल्प बघितला तर कापूस सोयाबीन व इतर तेलबियाच्या पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी जी तरतूद 24-25 मध्ये 515 कोटीची होती ती तरतूद ह्या वर्षी 1,000 रुपये फक्त केली, फक्त 1,000 रुपये. एका बाजूला तुम्ही म्हणताय की भाव मिळावा म्हणून आम्ही मूल्य साखळी विकसित करणार आणि दुसऱ्या बाजूला जे 515 कोटी रुपये मागच्या वर्षी खर्च झाले होते त्या योजनेवर त्या योजनेला फक्त 1,000 रुपये तरतूद केली. मग शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळणार याचंही उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, मराठवाडा वॉटर ग्रीडच्या बाबतीत घोषणा झाली, परंतु त्यात तरतूद किती, कधी करणार, कशी करणार, दर अधिवेशनात घोषणा होते, पण प्रत्यक्ष काम कधी चालू होणार आणि त्याच्या तरतूद कुठली आर्थिक संस्था आपल्याला मत देणार, कशा पद्धतीने करणार ह्या बाबतीत कुठलाही स्पष्ट उल्लेख, फक्त अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेख होतो, प्रत्यक्षात कारवाई काही होत नाही, हेही मला आपल्याला या प्रसंगी सांगायचं. अध्यक्ष महोदय, आमच्या मराठवाड्यासाठी सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प. हा प्रकल्प तसं 23.66 TMC आमचं पाणी हक्काचं आहे, त्यापैकी 7 TMCचं काम चालू आहे. तर ते काम अनेक वर्षापासून चालू आहे. 2024-25 साली या योजनेसाठी 500 कोटी रुपये तरतूद होती. दरवर्षी याला 30% 40% कट लागतो. या वर्षी 600 कोटी रुपये तरतूद केली. पण आपण बघतोय की आजपर्यंत अनेक वर्षाचा अनुभव आहे, सरकार कोणाचं जे असलं तरी कमीत कमी 30% तरी कट ह्या योजनेला लागतो. 5 मिनिटात संपवतो अध्यक्ष. या योजना जर 7 TMCचं काम पूर्ण करायचं असेल तर अध्यक्ष महोदय कमीत कमी 3,500 कोटी रुपये लागतात. 600 कोटी रुपये तरतूद करायची, त्यात परत 30% कट लावायचा आणि 30% कट लावल्यानंतर मग त्याला मिळणार किती पैसे? 450 कोटीच्या आसपास पैसे मिळणार. मग ती कामं 3,500 कोटीची कामं परत दरवर्षी 10% ही जरी दरवाढ धरली तर परत 350 कोटी रुपये त्याची किंमत वाढते. हा 4,700 कोटीचा मूळ प्रकल्प फक्त वेळेत निधी न दिल्यामुळं आज 12,000 कोटीवर गेलाय आणि त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागली. पाणी तेवढंच येणार आहे, परंतु वेळेत निधी न दिल्यामुळं हा प्रकल्पाची किंमत वाढली. माझ्या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती आहे, कमीत कमी 1200 ते 1300 कोटी रुपये जर दरवर्षी दिले तर हाच प्रकल्प 2 वर्षात पूर्ण होऊ शकतो. त्यामुळं उत्तरात सरकारने ह्या निधी वाढ करावी अशी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष खूप मोठा आहे. मराठवाड्यासाठी आपण ह्या अर्थसंकल्प बघितलं तर 2024-25 साली मराठवाड्यासाठी पाटबंधारे प्रकल्पासाठी 4,860 कोटीची तरतूद होती. परंतु कालच्या अर्थसंकल्पात काल जो जाहीर झाला अर्थसंकल्प ह्यात फक्त 3,579 कोटी रुपये तरतूद आहे. तरतूद वाढवायच तर लांबच, पण ह्या सरकारनं ही तरतूद कमी करून मराठवाड्याला अन्याय केलाय आणि हा अन्याय उत्तरात दूर केला पाहिजे, मराठवाड्याला वाढीव निधी दिला पाहिजे अशी मागणी आपल्या मार्फत मला सरकारला करायची. अध्यक्ष महोदय, मोफत विजेच्या बाबतीत सरकार सांगतं, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, घोषणा केली होती की मागचं बिल मागणार नाही, पुढचं बिल द्यायचं नाही. मागचं बिल मागणार नाही तर आज शेतकऱ्यांना ऑनलाईन लाख 2-2 लाखाची थकबाकीची बिलं का येतात ह्याचं उत्तरही सरकारने दिलं पाहिजे. तुम्ही चालू बिल माफ करता मान्य आहे, पण पहिल्या थकबाकीचं काय ह्याचा स्पष्ट उद्देश अर्धसत्य बोलण्यापेक्षा पूर्ण सत्य बोलावं आणि मागच्या थकबाकीचं काय ह्याचं सरकारनं शेतकऱ्यांना सांगावं. आणि जर खरंच तुमची भावना शेतकऱ्याविषयी चांगली आहे, मागचं बिल मागणार नाही पुढचं बिल द्यायचं नाही, मागचं बिल मागणार जर नसाल खरंच तर त्यांना जसं निवडणुकीच्या काळात तुमची फोटो लावून तुमचे
शून्य बिल दिलं होतं, थकबाकीसुद्धा शून्य बिल द्यावं आणि शेतकऱ्यांना ह्या वीज बिलातून कायमचं मुक्त करावं, एवढीच विनंती आपल्या माध्यमातून सरकारला करायची. अध्यक्ष महोदय, शिक्षण विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं, आज बऱ्याच शाळा म्हणजे माझ्या जिल्ह्यात जवळपास 600 वर्ग खोल्या धोकादायक आहेत. आपण जिल्हा नियोजन समितीतून 5% तरतूद वर्ग खोल्यासाठी करतो, पण ती पुरेशी नाही. माझ्या जिल्ह्यात जर 600 वर्ग खोल्या धोकादायक असतील तर राज्यभरात किती हजारो वर्ग खोल्या धोकादायक असतील. माझी विनंती आहे की राज्य स्तरावरून धोकादायक वर्ग खोल्यांसाठी वेगळी तरतूद करावी आणि त्या माध्यमातून वर्ग खोल्यामध्ये जे धोकादायक वर्ग खोल्यामध्ये शिक्षण घेतात विद्यार्थी त्यांना त्यातून सुरक्षित शिक्षण द्यावं, एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करायची आहे. अध्यक्ष महोदय, अजून एक आश्वासन दिलं होतं, वृद्ध माणसाचं पेन्शन 5 मिनिटात संपवतो. 1500हून 2100 रुपये करायचं, तेही केलं नाही. 3-3, 6-6 महिने यांचं पेन्शन मिळत नाही, ते निराधार असतात. निराधारांचं पेन्शन जर 6-6 महिने मिळत नसेल त्यांनी त्यांचं आयुष्य कसं काढायचं. अध्यक्ष महोदय, देशमुख धाराशिवच्या बाबतीत 2021 ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं. अध्यक्ष महोदय, नंतर 2 मिनिटात संपवतो देशमुख सर. 2023 ला आमच्या नंतर जालना इतर ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाली. तिथल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाची कामं चालू झाली. पण 2021 ला मंजूर झालेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आजपर्यंत निधी, कालच्याही अर्थसंकल्पात बघितला, 1 रुपया सुद्धा बांधकामाचा निधी उपलब्ध केला नाही. का दिला नाही ह्याचं उत्तर सरकारने द्यावं आणि उत्तरात ह्या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबरीनं निम्न तेरणा उपसा सिंचन योजना 113 कोटीची मान्यता दिली, प्रशासकीय मान्यता झाली, पण त्याला तरतूद नाही. नुसत्या मान्यता द्यायची, तरतूद शून्य करायची. मग या योजना पूर्ण कधी होणार ह्याचंही उत्तर देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एकच मिनिट, शेवटचं मांजरा आणि अध्यक्ष महोदय, तेरणा कैलासजी आता पुढच्या ह्याला घ्या की लिखी आपण. द्या नंतर, लिखी द्या जे राहिले या आपल्या अर्थसंकल्पाच्या आता ते बोला सर. तेरणा देशमुख साहेब, मांजरा आणि तेरणा नदीवरल्या केटीवेरचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी राज्य सरकारकडे बऱ्याच वर्षापासून मागणी होत आहे. त्यासाठी स्वनिधीची तरतूद कुठेही दिसत नाही. याही तरतूद करावी, एवढीच विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय.